श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. उद्या 2 ऑगस्ट म्हणजेच चातुर्मासातील पहिली आषाढी संकष्टी चतुर्थी. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती, पूजा, नियम आणि उपाय, तसेच या आषाढी चतुर्थीला किती धार्मिक महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो. आज आपण चातुर्मासातील पहिल्या आणि अत्यंत पवित्र अशा आषाढी संकष्टी चतुर्थी विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता गणेशाची उपासना करण्याचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर येणारी ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. चातुर्मास हा महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे, तर या दिवशी भक्त विशेष व्रत, जप, दान आणि पूजा करतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी संकष्टीचे धार्मिक महत्त्व, व्रत कसे करावे, पूजेची संपूर्ण विधी आणि नियम कोणते पाळावेत, कोणते उपाय श्रद्धेने करता येतील, चंद्र दर्शनाचे महत्त्व, व्रताचे आध्यात्मिक लाभ. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या आषाढी संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? तर प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी. या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, मनाला स्थैर्य मिळते आणि कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना केली जाते. चातुर्मास हा भगवान विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ मानला जातो. या काळात सात्विक आचरण, संयम, जप, तप, दान आणि देवपूजेला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे चातुर्मासातील ही पहिली संकष्टी अधिक भक्तिभावाने साजरी केली जाते. उद्या 2 ऑगस्ट रोजी ही चातुर्मासातील पहिली संकष्टी आलेली आहे. चातुर्मास हा आत्मशुद्धी, संयम आणि भक्ती वाढवण्याचा काल मानला जातो. या काळात येणाऱ्या पहिल्या आषाढी संकष्टी चतुर्थीला काही विशेष भक्तिभावाने केल्यास मन अधिक एकाग्रत होते आणि आध्यात्मिक प्रगतीस मदत होते, अशी धार्मिक परंपरा आहे. तर या आषाढी संकष्टी चतुर्थीला काय करावे? सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून गणेश स्मरण, पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर 3 वेळा मनोभावे प्रार्थना करावी. हे विघ्नहर्त्या श्री गणेशा, माझ्या मनातील अहंकार, भीती, चिंता आणि अज्ञान दूर करून सद्बुद्धी प्रदान कर. नंबर 2, दीपसाधना. शुद्ध तुपाचा किंवा तिलाच्या तेलाचा एक दिवा लावावा. दिवा लावताना म्हणावे, दीपज्योतीय परमब्रह्म, दीपज्योती जनार्दना, दीपो हरतु पे पाप, दीपज्योती नमस्तुते. दीपाकडे काही मिनिटे शांत पाहून गणपतीचे स्मरण करावे, गणपतीचे ध्यान करावे. त्यानंतर नंबर 3, 108 वेळा मंत्रजप साधना. रुद्राक्ष किंवा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. ओम गणपतये नमः. वेळ असल्यास 11, 21 किंवा 51 माला जप केल्यास माला जप करण्याचा संकल्प करू शकता, पण 108 वेळा जप केला तरीही चालेल. त्यानंतर नंबर 4, गणेश अथर्व शीर्ष पठण. या दिवशी किमान एकदा अथर्व शीर्षाचे पठण करावे. शक्य असल्यास 3 किंवा 11 किंवा 21 वेळा पठण करण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते. नंबर 5, दुर्वा
दुर्वासाधना गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात. प्रत्येक अर्पण करताना मनात एक सकारात्मक संकल्प करावा. कुटुंबाचे कल्याण, सद्बुद्धी, शांतता, सत्कर्म, भक्ती, संयम असा संकल्प करावा. त्यानंतर मौन साधना, किमान 15 ते 30 मिनिटे मौन पाळावे. या काळात मोबाईल, टी व्ही किंवा इतर व्यत्यय टाळून फक्त श्री गणेशाचे ध्यान करावे. नंबर 7, गणेश नामस्मरण दिवसभर शक्य तितक्या वेळेला म्हणावे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया किंवा गणपतीचे विशेष मंत्र म्हणावे किंवा श्री गणेशाय नमः हा जप केला तरीही चालेल. नंबर 8, ग्रंथ वाचन. या दिवशी खालीलपैकी एखादे वाचन करणे शुभ मानले जाते. त्यामध्ये गणेश अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशाच्या महिम्याच्या धार्मिक ग्रंथातील अध्याय. नंबर 9, सेवा साधना. चातुर्मासात सेवा ही देखील साधना मानली जाते. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, तसेच पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, गाईला चारा देणे, कुत्र्यासाठी अन्न देणे, गरजूंना मदत करणे, मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे अशा अनेक प्रकारच्या सेवा आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतो. नंबर 10, चंद्रदर्शनानंतरची प्रार्थना. आपला पूर्ण दिवस उपवासानंतर आपण चंद्रदर्शन करून अर्घ्य अर्पण केल्यानंतर श्री गणेशासमोर हात जोडून प्रार्थना करावी. हे विघ्नहर्त्या, माझ्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शक्ती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, तसेच सत्कर्म करण्याची प्रेरणा आणि भक्तीचा मार्ग कधीही सोडू नये अशी कृपा कर. त्यानंतर चातुर्मासात विशेष संकल्प. पहिल्या आषाढी संकष्टीच्या दिवशी हा संकल्प करू शकता. हा संकल्प काय आहे तर दररोज किमान 11 वेळा ओम गणपते नमः म्हणणे, शक्य तितक्या सात्विक आहार घेणे, कोणाचाही अपमान न करणे, सात्विक आहार घेणे, शक्य असल्यास तो उपवास जरूर करावा, अन्न वाया घालवणार नाही याची खबरदारी घेणे, दररोज देवाचे नामस्मरण करणे, शक्य असल्यास दर आठवड्याला एक सत्कर्म करीन, हीच खरी माझी या चातुर्मासातील साधना असून ती भक्ती बरोबरच आपल्या आचरणातही उतरवण्याचा आपण स्वतः संकल्प करावा. तेव्हाच या चातुर्मासातील फळ आपल्याला निश्चितपणे भेटते आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा येते. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.